सांगितलं ना की त्या विषयाच्या एक मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते, त्याबद्दल कमिटी केलेली आहे, कमिटी करून ती निर्णय त्यांना बाजूला घेऊन जाता मी सांगितलं समजून. पोलीस आता त्यांना सांगितलेलं त्यांना घेऊन जाऊ बाजूला. तुम्ही आता मी व्यवस्थित सांग ताई, मी इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बरोबर नाही तुमचं. एकीकडे बच्चू कडूंचं अमरावती येथे 7 दिवसांपासून उपोषण सुरू होतं, तर दुसरीकडे राज्यभरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलनं केली. कुठे रास्ता रोको केलं तर कुठे सरकारी अधिकाऱ्यांनाच कोंडून ठेवलं. बच्चू कडूंचे कार्यकर्ते थेट अजित पवारांच्या कार्यक्रमात देखील घुसले आणि तिथेही अजित पवारांसमोर निदर्शनं दाखवली गेली. हे सगळं घडल्यानंतर अखेर शनिवारी बच्चू कडूंनी उपोषण मागे घेतलं. पण अजित पवारांसमोर बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीवरून आमदार अमोल मिटकर यांनी मात्र प्रहारच्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. असं आहे की जाणीवपूर्वक मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डॅमेज करणं, जाणीवपूर्वक काहीतरी आपण निदर्शनं करायची आणि मूळ मुद्द्याला बगल द्यायची. अरे बच्चू भाऊंनी ज्या रास्त मागण्यांसाठी उपोषण केलं त्याला पाठिंबा द्या ना. अशा प्रकारे गोंधळ घालून तुम्ही राज्याचं लक्ष विचलित करू शकत नाही. आणि शेवटी मागण्या ज्या आहेत त्या लोकशाही पद्धतीनेच मांडायच्या असतात, लोकशाही पद्धतीनेच त्यावर अंमलबजावणी करायची असते. स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा हे शेतकऱ्याच्याच पोटी जन्माला आलेले आहेत ना, त्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळतं ना. त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांसाठी एवढे निगेटिव्ह दादा आहेत हे पसरवण्याचं काय सुप्त षडयंत्र चाललं तेच आम्हाला कळत नाही. शेवटी आपल्या मागण्या रास्त आहेत, आपल्या मागण्या त्या मंजूर झाल्या पाहिजे. पण अशा प्रकारे गोंधळ घालून काळे झेंडे दाखवणं, गोंधळ घालणं, काहीतरी महिलांनी तिथे गोंधळ घालून गालबोट लावण्याचा प्रयत्न करणं हे साफ चुकीचं आहे. कर्जमाफी संदर्भात स्वतः अजितदादांनी शब्द दिलाय की कर्जमाफी करता सरकार सकारात्मक आहे आणि ते आता जरी जाहीर करू शकत नसले पण शेवटी कॅबिनेटमध्ये त्याची अंतिम मंजुरात मुख्यमंत्र्यांकडून भेटेल. त्यामुळे ह्या काही लोक स्टंटबाजी पण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बच्चू भाऊंचा विचारच कदाचित समजला नाही. अशा प्रकारे जाणीवपूर्वक अजितदादांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही बदनाम करण्याकरता कोणी करताय का हे सुद्धा तपासलं पाहिजे. बच्चू भाऊंच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्यांच्या संदर्भात जे त्यांचं रास्त उपोषण होतं त्या उपोषणाला एक शेतकरी म्हणून पाठिंबा द्यायला गेलो होतो. मी काही तिथे पुढारी पण मिरवायला गेलो नव्हतो. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब तिथे आले होते सरकारकडून. त्यांनी बावनकुळे साहेबांचा जो हे होता ड्राफ्ट होता तो कलेक्टर कडून घेऊन तो वाचून दाखवला. त्यामध्ये 17 पैकी काही 12 मागण्या मंजूर झाल्याचं स्वतः बच्चू भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं. उपोषण स्थळी अनेक लोकांची तब्येत जी होती ती अस्वस्थ होती, प्रचंड उन्हाचा पारा होता आणि आज सरकारच्या विनंतीला मान देऊन बच्चू भाऊंनी उपोषण मागं घेतलं आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. स्वतः त्यांची तब्येत पण महत्वाची आहे. आता त्यांना जर तब्येतीला परिणाम झाला, दुर्दैवानं काही त्यांना आणखी साईड इफेक्ट झाला तर ते मग कर्जमाफीला तरी काय अर्थ राहणार. त्याच्यामुळे त्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली जी काही त्यांची मागणी होती त्यावर सरकार एक आता समिती गठीत करणार आहे. 2 ऑक्टोबरला त्यांनी परत आंदोलनाचा इशारा दिलाय, कारण खरीप पूर्व हंगाम सुरू होतोय. त्यामुळे बच्चू भाऊंनी जे आंदोलन केलं ते आज सरकारच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मागं घेतलं. त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. त्यांचा पण जो काही शेतकऱ्यांसाठी लढा आहे तो रास्तच आहे आणि सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला नाही म्हटलेलं नाही असं अजितदादांनी सांगितलंय. मी परत सांगतो की काही गफलत जाणीवपूर्वक केल्या जाते आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांचं स्टेटमेंट बदलतात. अजितदादांनी कुठंही असं स्टेटमेंट दिलं नाही. मागं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी माळेगावच्या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मी कर्जमाफीबद्दल असं काही बोललो नाही हा विषय असताना त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीकडे काही मीडियातून तो प्रसारित केला गेला. ही वस्तुस्थिती आहे. आणि परवा तुम्ही स्वतः हजर होता. अकोल्याच्या जिल्हा नियोजन बैठकीनंतर जी पत्रकार परिषद झाली त्यात स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं की सरकारने कर्जमाफी करणार नाही असं कुठेही म्हटलेलं नाही. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, कर्जमाफी करणं हा अंतिम अधिकार, अंतिम स्वाक्षरी कॅबिनेटच्या मंजुरीनंतर माननीय मुख्यमंत्र्यांची अंतिम स्वाक्षरी होणं महत्वाचं असतं. आम्ही प्रस्ताव ठेवतोय, उपमुख्यमंत्री प्रस्ताव ठेवतायत, त्यावर अंतिम मान्यता हे राज्याचे प्रमुख म्हणून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच करू शकतात. अशा प्रकारे बच्चू कडूंचं कौतुक करताना दुसरीकडे त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र अमोल मिटकर यांनी सुनावलंय. बच्चू कडूंनी 7 दिवसांनंतर उपोषण शनिवारी सोडलं आणि आंदोलन स्थगित केलं. तसेच त्यांच्या मागण्यांबाबत सरकारला काही वेळ दिला असून मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन केलं जाईल असा इशाराही दिलाय. आता बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांकडून मिटकरींना काय उत्तर दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच बच्चू कडूंचं आंदोलन, अजितदादांसमोर झालेला गोंधळ आणि मिटकरींचं हे बोलणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.